नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकलव्य एज्युकेटर्स चॅनलवरती एकलव्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अभियानात मी प्राध्यापक गजानन पाटील आपलं खूप खूप स्वागत करतो। मित्रांनो, या अभियानामध्ये आपण भारतीय राज्यघटना हा विषय डिस्कस करत आहोत। या विषयामध्ये आज आपण एक नवीन चॅप्टर डिस्कस करायला सुरुवात करणार आहोत की जो एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू मोस्ट इम्पॉर्टंट आहे। त्या टॉपिकचं नाव आहे संसदीय शासन व्यवस्था। मित्रांनो, घटना अस्तित्वात येत असताना घटनाकर्त्यासमोर दोन मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न होते। पहिला प्रश्न की राज्य व्यवस्थेचा प्रकार कसा असावा, म्हणजे हा देश कोणत्या स्वरूपाचा स्वीकारायचा आहे, आणि दुसरं म्हणजे त्या देशामध्ये त्या राज्य संस्थेमध्ये प्रशासन किंवा आपण म्हणू शासन कोणत्या प्रकारचं असावं। हे दोन प्रश्न होते, राज्य संस्थेचा प्रकार आणि शासन व्यवस्थेचा प्रकार। मग इथे पहिला प्रश्न सॉल्व्ह करताना आपल्याकडे काही ऑप्शन्स होते, जसे की ते आपण असं म्हणू राजेशाही राज्यव्यवस्था किंवा साम्यवादी राज्यव्यवस्था, हुकुमशाही राज्यव्यवस्था आणि लोकशाही राज्यव्यवस्था। या चार ऑप्शन्स पैकी आपण एक ऑप्शन निवडला, तो म्हणजे लोकशाही राज्यव्यवस्था। मग आता लोकशाही राज्यव्यवस्था निवडला, परंतु ह्या लोकशाही राज्यव्यवस्थेमध्ये शासन कोणत्या प्रकारचं असावं। तर लोकशाही राज्यव्यवस्थेमध्ये जे शासन असते त्यावरून लोकशाहीचे दोन मोस्ट इम्पॉर्टंट प्रकार पडतात। जसे की एक प्रकार त्याला आपण म्हणतो संसदीय लोकशाही आणि दुसरं म्हणजे अध्यक्षीय लोकशाही। मग हे दोन ऑप्शन आपल्या समोर होते। मग ह्या दोन ऑप्शन पैकी आपण कोणता ऑप्शन निवडला, तर साहजिक आहे संसदीय लोकशाही। मग आता संसदीय लोकशाही आपण स्वीकारला, आता आपल्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू हा टॉपिक आपल्याला कसा डिस्कस करावा लागतो। तर मित्रांनो, संसदीय लोकशाही आणि अध्यक्षीय लोकशाही ह्या दोन्हीमध्ये काय डिफरन्स आहे, प्लस संसदीय लोकशाहीमध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो आणि त्या प्रत्येक घटकाचा डिटेल आपल्याला अभ्यास करावा लागतो। तर हाच अभ्यास आज आपण या चॅप्टरमध्ये करणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर एकलव्य एज्युकेटर चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन हे प्राप्त होत राहतील। तर मित्रांनो, आपण डिस्कस करूया आज संसदीय लोकशाही। संसदीय लोकशाहीमध्ये आपण पाहू की कोणकोणत्या घटकांचा संसदीय लोकशाहीमध्ये समावेश होतो, त्यानंतर अध्यक्षीय आणि संसदीय शासन व्यवस्था याच्यामध्ये डिफरन्स काय आहे, तो डिफरन्स आपण नेक्स्ट डिस्कस करूया। संसदीय लोकशाहीमध्ये तीन घटकांचा समावेश होतो। ते तीन घटक म्हणजे कोणते, तर पहिला घटक आहे कायदेमंडळ, दुसरा कार्यकारी मंडळ आणि तिसरा न्यायमंडळ। आणि मित्रांनो, सध्या एक चौथा एक घटक निर्माण होत आहे असं मानलं जाते। तो चौथा घटक म्हणजे कोणता, तर मीडिया। संसदीय लोकशाहीमध्ये मीडियाचं जे आज स्थान आहे त्या स्थानावरून मीडियाला सुद्धा आता संसदीय लोकशाहीचा एक चौथा घटक मानला जात आहे। परंतु घटनात्मक दृष्ट्या जेव्हा आपल्याला प्रश्न विचारला जाईल की संसदीय लोकशाहीमध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो, तर आपल्याला तीन घटक सांगायचे आहेत, ते म्हणजेच हे। आता याच्यामध्ये डिस्कस करू आपण कायदेमंडळ। मग कायदेमंडळाचं कार्य काय आहे, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे कायदे निर्माण करणे। देशासाठी जे कायदे लागतात, खरं तर कायदे जे केले जातात ते पण दोन स्तरावर केले जातात। एक म्हणजे केंद्रीय स्तरावर, की जो कायदा संपूर्ण देशासाठी लागू केला जातो। आता केंद्रीय स्तरावर कायदे करण्याचं काम हे केंद्र सरकारचं, म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जे सरकार आहे त्यांचं काम आहे केंद्रीय स्तरावर कायदे निर्माण करणे। मग हे केंद्र सरकारचे कायदे, त्यानंतर राज्य स्तरावर सुद्धा कायदे केले जातात, ते काम आहे राज्य सरकारचं। मग आपल्या देशामध्ये सध्या 28 घटक राज्य आहेत आणि 28 घटक राज्यांचे जे सरकार आहेत ते त्यांच्या घटक राज्यापुरते कायदे निर्माण करत असतात। मग या कायदे मंडळाला कोणकोणत्या विषयावर कायदे करण्याचा अधिकार असतो, तर जसं की याच्यामध्ये दोन स्तर आहेत, एक केंद्र सरकारने केलेले कायदे आणि दुसरं राज्य सरकारने केलेले कायदे। केंद्र सरकार कायदे कुठे करते, तर संसदेमध्ये, आणि राज्य सरकार राज्य विधिमंडळामध्ये। केंद्र सरकारला कोणत्या विषयावर कायदे करण्याचा अधिकार आहे, तर तो म्हणजे घटनेतील केंद्र सूची, त्यानंतर समवर्ती सूची आणि जर काही उर्वरित विषय असतील तर त्या उर्वरित विषयांवर। कारण की केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांना जे अधिकार वाटून दिलेले आहेत त्याच्या काही घटनेमध्ये सूच्या करण्यात आलेल्या आहेत। केंद्र सूची, समवर्ती सूची, राज्य सूची आणि उर्वरित विषय, असे चार मुद्दे आपण त्याच्यामध्ये पाहू शकतो। तर जे केंद्र सूचीतील जे विषय असतात, जसे की देशाचं संरक्षण आहे किंवा आंतरराष्ट्रीय संबंध आहेत किंवा परराष्ट्र संबंध आहेत, म्हणजे असे जे विषय आहेत की जे केंद्र सूचीतील विषय आहेत, अशा केंद्र सूचीतील विषयावर कायदा करण्याचा अधिकार तो केंद्र सरकारला प्राप्त होतो। आणखी समवर्ती सूचीतील विषयावर सुद्धा केंद्र सरकार कायदा करू शकते आणि उर्वरित विषय। परंतु राज्य सरकार मात्र राज्य सूची आणि समवर्ती सूची या सूचीतील विषयांवर राज्य सरकार कायदा करू शकते।
आता समवर्ती सूची ही अशी आहे की तिथे राज्य सरकार पण कायदा करू शकते आणि केंद्र सरकार सुद्धा कायदा करू शकते. जर समजा एखाद्या वेळेस समवर्ती सूचीतील एकाच विषयावर केंद्राने पण आणि राज्य सरकारने पण कायदा केला असेल तर अशा वेळेस राज्य सरकारचा कायदा हा रद्द होतो आणि केंद्र सरकारचा कायदा हा लागू होतो. तर डिस्कस करूया मित्रांनो, केंद्र सरकार जिथे कायदे करते त्याला आपण म्हणतो संसद आणि जनरली संसदेमध्ये 3 घटकांचा समावेश होतो. ते 3 घटक म्हणजे कोणते, तर राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभा. राष्ट्रपती हे संसदेचे अविभाज्य अंग आहेत असं मानलं जाते. जेव्हा एखादा कायदा करायचा असतो केंद्र सरकारला तेव्हा संसदेमध्ये एखादं विधेयक मांडलं जाते आणि त्या विधेयकाला जोपर्यंत ह्या 3ही घटकांची संमती मिळत नाही तोपर्यंत त्या विधेयकाचं रूपांतर कायद्यात होत नाही. तर मित्रांनो, राष्ट्रपती आणि त्यानंतर हे 2 सभागृह संसदीय शासन व्यवस्थेमध्ये द्विगृही कायदेमंडळ, हे जे कायदेमंडळ आहे हे कायदेमंडळ आपण द्विगृही कायदेमंडळ स्वीकारलेलं असते. त्यामध्ये घटक राज्यांचं नेतृत्व करण्यासाठी राज्यसभा आणि ग्राउंड लेवलवर लोकांचं नेतृत्व करण्यासाठी लोकसभा असे 2 सभागृह असतात. त्यापैकी लोकसभेचे जे सदस्य हे लोकांकडून डायरेक्टली लोकांकडून निवडून दिले जातात. तर राज्यसभेतले जे सदस्य आहेत तर हे राज्य शासन जे असते राज्य सरकार त्या राज्य सरकारच्या माध्यमातून निवडून दिले जातात. ठीक आहे, राज्य सरकार. म्हणून राज्यसभा हे राज्यांचं नेतृत्व करते म्हणजे राज्य सरकारचं नेतृत्व करते, तर लोकसभा हे लोकांचं नेतृत्व करते. आणि दोन्ही सभागृहामध्ये जे सदस्य असतात त्यालाच आपण मेंबर ऑफ पार्लमेंट, MP मेंबर ऑफ पार्लमेंट किंवा त्यालाच आपण खासदार असं म्हणत असतो. हे झालं मित्रांनो केंद्रीय स्तरावर कायदे करणारं एक स्ट्रक्चर, त्याला म्हटलं आपण संसद. दुसरं म्हणजे राज्य स्तरावर जे कायदे केले जातात तर राज्य स्तरावर कायदे करतात त्या स्ट्रक्चरला आपण म्हणतो राज्य विधिमंडळ. आणि राज्य विधिमंडळ जे आहे तर राज्य विधिमंडळामध्ये सुद्धा 3 घटकांचा समावेश होतो. एक राज्यपाल, दुसरं विधान परिषद आणि विधानसभा. विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह मानलं जाते. जसं केंद्रीय स्तरावर संसदेमध्ये 3ही घटकांनी जोपर्यंत विधेयकाला संमती दिली जात नाही तोपर्यंत कायद्याचं रूपांतर होत नाही, तोपर्यंत कायदा निर्माण होत नाही. एक्झॅक्टली तशाच स्वरूपाचं राज्य विधिमंडळात सुद्धा जोपर्यंत ह्या 3ही घटकांची संमती प्राप्त होत नाही तोपर्यंत त्या विधेयकाला कायद्याचं स्वरूप प्राप्त होत नाही. तर मित्रांनो, हे झाले राज्यपाल, त्यानंतर विधान परिषद आणि विधानसभा. इथे सुद्धा 2 सभागृह आहेत. आता घटक राज्यामध्ये विधिमंडळात 2 सभागृह असू शकतात किंवा मग काही वेळेस होऊ शकते एकच सभागृह असेल. जेव्हा एकच सभागृह असेल तेव्हा ती असते विधानसभा, तेव्हा त्या ठिकाणी विधान परिषद असत नाही. आणि हे प्रत्येक घटक राज्यांवरती सोपवण्यात आलं. त्यांना जर 2 सभागृह पाहिजे असतील तर ते 2 सभागृह स्वीकारू शकतात आणि त्यांना जर फक्त एकच सभागृह पाहिजे असेल तर मग विधानसभा एकच सभागृह ते स्वीकारू शकतात. तर हे झालं राज्य स्तरावर कायदे निर्मितीची प्रक्रिया. पुढचा मुद्दा आहे कार्यकारी मंडळ. आता कार्यकारी मंडळाचं काय कार्य आहे, तर कायदे मंडळाने जे कायदे केलेले असतात त्या कायद्याची अंमलबजावणी करण्याचं काम हे कार्यकारी मंडळ आहे. म्हणजे जरी कायदे मंडळाने एखादा कायदा केला आणि त्या कायद्याची जर अंमलबजावणी जर कार्यकारी मंडळाने केली नाही तर तो कायदा केलाच नाही असं एक त्याला स्वरूप प्राप्त होईल. कारण की कार्यकारी मंडळच काय करते, तर तो जो कायदा आहे त्या कायद्याला GRच्या माध्यमातून जनतेमध्ये पब्लिश करते आणि तो कायदा लागू करते. इव्हन देशासाठी जी काही निर्णय घेतले जातात ती निर्णय प्रक्रिया पूर्ण कार्यकारी मंडळाच्या हाती असते. मग कार्यकारी मंडळ सुद्धा इथे 2 स्तरावर आहे, म्हणजे केंद्र सरकारचं कार्यकारी मंडळ आणि राज्य सरकारचं कार्यकारी मंडळ. मग जे केंद्र सरकारचं कार्यकारी मंडळ आहे तर केंद्र सरकारच्या कार्यकारी मंडळामध्ये 5 घटकांचा समावेश होतो. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू पाठ करून ठेवायचा आपल्याला. 5 घटक कोणते, तर त्यामध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ, महान्यायवादी. ठीक आहे, राष्ट्रपती की जे आपल्याला कलम 52 नुसार त्यांची नियुक्ती केली जाते. उपराष्ट्रपती आहेत कलम 64 नुसार. त्यानंतर भारतीय संविधानातील कलम 74 आणि 75 नुसार पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ यांची नियुक्ती केली जाते. ठीक आहे, 74 आणि 75 ह्या कलम आपल्याला खूप डिटेल पुढे डिस्कस करायचे आहेतच. त्यानंतर महान्यायवादी असेल. ठीक आहे, म्हणजे असे हे पदाधिकारी आहेत की यांची नियुक्ती केली जाते आणि ह्या 5 घटकाला आपण म्हणतो केंद्रीय स्तरावरचं कार्यकारी मंडळ. सेम कार्यकारी मंडळ घटक राज्यामध्ये सुद्धा असते, परंतु घटक राज्यांमध्ये कार्यकारी मंडळामध्ये
4 घटकांचा समावेश होतो. ते 4 घटक म्हणजे कोणते? तर राज्यपाल, मुख्यमंत्री आणि त्यांच्या नेतृत्वाखाली असलेलं मंत्रिमंडळ आणि महाधिवक्ता. ठीक आहे, हे 4 घटक आहेत. चारही पद हे घटनात्मक आहेत, ते घटनेमध्ये सांगितलेले आहेत. ठीक आहे, याला म्हणून आपण घटक राज्याचं कार्यकारी मंडळ. म्हणजे घटक राज्यामध्ये जर एखादा कायदा केला असेल तर तो कायदा लागू करण्याचा अधिकार हा या कार्यकारी मंडळाला असतो किंवा कार्यकारी मंडळाच्या माध्यमातून तिथे ते कायदे लागू केले जातात. पुढे आहे न्यायमंडळ. आपल्या देशामध्ये आपण एकात्म स्वरूपाची न्यायव्यवस्था ही स्वीकारलेली आहे. तर त्या न्यायमंडळामध्ये सर्वोच्च न्यायालय असेल, सुप्रीम कोर्ट, त्यानंतर उच्च न्यायालय, हायकोर्ट आणि सबऑर्डिनेट कोर्ट, त्याला म्हणून आपण कनिष्ठ न्यायालय. तर मित्रांनो, घटनेमध्ये या सर्व बाबींच्या आपल्याला तरतुदी दिलेल्या आहेत. जसे की इथे कलम 124 असेल त्यानुसार सुप्रीम कोर्ट स्थापन केलं जाते, किंवा 214 असेल ज्यानुसार हायकोर्टची स्थापना केली जाते आणि त्यामध्ये न्यायाधीशांची नियुक्ती केली जाते. म्हणजे अशा बऱ्याचशा बाबी आहेत. ह्या संसदीय लोकशाहीमध्ये जे काही मुद्दे आपण इथे पाहिलेले आहेत त्या प्रत्येक मुद्द्यांसंदर्भात आपल्याला भारतीय संविधानामध्ये काही कलम दिलेले आहेत. आणि ह्या सर्व घटकांचा समावेश किंवा ह्या सर्व घटकां मिळून जी एक शासन व्यवस्था देशामध्ये निर्माण होते त्या शासन व्यवस्थेला आपण म्हणतो संसदीय लोकशाही. मग आता ही संसदीय लोकशाही आपण स्वीकारली. मगाशी जसं पाहिलं आपण की लोकशाहीचे 2 प्रकार असतात, संसदीय लोकशाही आणि अध्यक्षीय लोकशाही. तर संसदीय लोकशाहीचा आपण स्वीकार केला, परंतु अध्यक्षीय लोकशाहीचा मात्र आपण स्वीकार केला नाही. मग का? याच्यामध्ये काय डिफरन्स आहे? तर थोडक्यात आपण वैशिष्ट्य डिस्कस करू की संसदीय लोकशाहीचे काय वैशिष्ट्य असतात आणि अध्यक्षीय लोकशाहीची काय वैशिष्ट्य आहेत, दोन्हीमध्ये काय डिफरन्स आहे. मित्रांनो, संसदीय लोकशाहीमध्ये 2 प्रमुख असतात. एक की जो असतो देशाचा नामधारी प्रमुख, आणि दुसरा म्हणजेच एक वास्तव प्रमुख असतो. जो नामधारी प्रमुख आहे तो आपण पाहू शकतो की राष्ट्रपती आहे. आपल्या देशाचे नामधारी प्रमुख हे राष्ट्रपती आहेत, तर वास्तव प्रमुख हे मात्र पंतप्रधान आहेत. ठीक आहे, कार्यकारी मंडळामध्ये पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ. म्हणजे पंतप्रधान हे वास्तविक प्रमुख आहेत, परंतु राष्ट्रपती हे नामधारी प्रमुख आहेत. अशा प्रकारचं स्ट्रक्चर असते संसदीय लोकशाहीमध्ये. परंतु अध्यक्षीय लोकशाहीमध्ये जर आपण पाहिलं तर अध्यक्षीय लोकशाहीमध्ये देशाचा एकच प्रमुख असतो. तोच वास्तविक प्रमुखही असतो आणि तोच नामधारी प्रमुखही असतो. म्हणजे नामधारी प्रमुखाला जी कार्य करावी लागतात ती सर्वच तिथला एकच व्यक्ती कार्य करत असतो, ज्याला आपण राष्ट्राध्यक्ष म्हणतो. जनरली आपण अध्यक्षीय लोकशाही ही अमेरिकेमध्ये, USA मध्ये पाहतो. ठीक आहे, तर म्हणजे भारत असेल, ठीक आहे, ब्रिटन असेल, की ज्या देशांमध्ये संसदीय लोकशाही आपण पाहतो. हे झालं पहिलं वैशिष्ट्य, पहिला डिफरन्स. दुसरा डिफरन्स असा आहे की संसदीय लोकशाही ही जबाबदार असते, जबाबदार शासन व्यवस्था. ठीक आहे, तर अध्यक्षीय शासन हे जबाबदार असत नाही. मग आता जबाबदार असणे म्हणजे काय? तर मित्रांनो लक्षात घ्या की हे जे कार्यकारी मंडळ आहे, या कार्यकारी मंडळाच्या माध्यमातून जे निर्णय घेतले जातात, तर हे निर्णय घेतल्यानंतर ते कार्यकारी मंडळ या लोकसभेला उत्तरदायी आहे. म्हणजे केंद्रीय कार्यकारी मंडळाने जर काही निर्णय घेतला असेल किंवा कायदे केले असतील संसदेमध्ये, तर ह्या सर्व बाबींसाठी हे केंद्रीय कार्यकारी मंडळ हे लोकसभेला उत्तरदायी आहे. जर समजा ह्या कार्यकारी मंडळाने योग्य प्रकारे कारभार पाहिला नाही देशाचा, तर ह्या कार्यकारी मंडळाविरुद्ध इथे लोकसभेमध्ये अविश्वासदर्शक ठराव आणता येतो आणि त्यांना सत्तेतून काढता येते. ठीक आहे, अशा प्रकारचा आपल्याला अध्यक्षीय लोकशाहीमध्ये दिसत नाही. अध्यक्षीय लोकशाहीमध्ये त्यांचं जे कार्यकारी मंडळ असते ते त्यांच्या सभागृहाला फारसं उत्तरदायी नसते, जबाबदार नसते. हा झाला एक दुसरा बेसिक डिफरन्स. आणि ह्याच बेसिक डिफरन्समुळे आपण अध्यक्षीय शासन व्यवस्था स्वीकारली नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. त्यांनी असं मत व्यक्त केलं की अध्यक्षीय लोकशाही ही टिकाऊ आहे. म्हणजे अध्यक्षीय लोकशाहीमध्ये जर एकदा का सरकार निवडून दिलं तर डेफिनेटली ते 4 वर्ष टिकते, त्यांचा 4 वर्ष कार्यकाळ असतो. परंतु भारतामध्ये मात्र तशा प्रकारची शाश्वती नाही की सरकार 5 वर्ष टिकेलच, अशी शाश्वती नाही. म्हणजे सरकार टिकण्याची शाश्वती संसदीय शासन व्यवस्थेमध्ये नाही, पण शासन जबाबदार आहे, लोकांना उत्तरदायी आहे, आपण त्यांना प्रश्न विचारू शकतो. ठीक आहे, असं उत्तरदायी शासन हे आपल्याला अध्यक्षीय शासन व्यवस्थेमध्ये दिसत नाही. हा झाला दुसरा बेसिक डिफरन्स. त्यानंतर तिसरा डिफरन्स आहे की कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ यांच्यामध्ये घनिष्ठ संबंध आहे. संसदीय शासन व्यवस्थेमध्ये कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ यांच्यामध्ये घनिष्ठ संबंध आहे.
अशा प्रकारचा घनिष्ठ संबंध हा अध्यक्षीय शासन व्यवस्थेमध्ये नसतो. म्हणजे नेमकं काय लक्षात घेऊ आपण, की जनरली काय होत असते, की हे जे कायदेमंडळ आहे हे कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ यांच्यामध्ये घनिष्ठ संबंध असतो. म्हणजे एक्झॅक्टली काय, तर लक्षात घ्या मित्रांनो, आपण आपण समजू कार्यकारी मंडळ केंद्राचं. आता केंद्र सरकारचं जे कार्यकारी मंडळ आहे याच्यामध्ये सर्वात महत्वाचे ते म्हणजे पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ. मग हे पंतप्रधान आणि हे मंत्रिमंडळ हे कायदेमंडळाचे सदस्य असतात, म्हणून त्याच्यामध्ये आपण असं म्हणतो घनिष्ठ संबंध आहे. संसदीय शासन व्यवस्थेमध्ये कार्यकारी मंडळाचे हे जे सदस्य आहेत हे सदस्य संसदेचे सदस्य असतात. समजा पंतप्रधान आहे तर पंतप्रधानाला लोकसभा किंवा राज्यसभा या दोन सभागृहांपैकी कोणत्याही एका सभागृहाचं सदस्यत्व हे प्राप्त करावंच लागते. त्याच्याशिवाय पंतप्रधान पदी राहता येत नाही. जर एखादा व्यक्ती राज्यसभा आणि लोकसभेचा सदस्य नसला आणि त्याला जर पंतप्रधानपदी आणलं तर तो व्यक्ती फक्त 6 महिने पदावर राहू शकतो. 6 महिन्याच्या आत त्याला दोनपैकी कोणत्या तरी एका सभागृहाचं सदस्यत्व प्राप्त करावंच लागते. मंत्रिमंडळासंदर्भातही तसंच. मंत्रिमंडळाचा सदस्य सुद्धा राज्यसभा किंवा लोकसभा या दोनपैकी एका सभागृहाचा सदस्य असतो, म्हणजेच संसदेचा सदस्य असतो. म्हणून म्हणून कार्यकारी मंडळ आणि कायदेमंडळ यांच्यामध्ये घनिष्ठ संबंध असतो. अशा प्रकारे अध्यक्षीय शासन व्यवस्थेमध्ये नसते. अध्यक्षीय शासन व्यवस्थेमध्ये कार्यकारी मंडळ हे कम्प्लिटली सेपरेट असते. कार्यकारी मंडळातले सदस्य हे संसदेचे सदस्य असलेच पाहिजे असं काहीच नसते अध्यक्षीय शासन व्यवस्थेमध्ये. हा झाला आणखी एक बेसिक डिफरन्स. दुसरा डिफरन्स म्हणजे बहुमत प्राप्त पक्षाचं सरकार स्थापन केलं जाते. ठीक आहे, बहुमत प्राप्त पक्षाचं सरकार आणि इथे बहुमत प्राप्त व्यक्तीचं सरकार. बघूयात आपण काय होत असते संसदीय शासन व्यवस्थेमध्ये. ही जी संसद आहे तर या संसदेत जी लोकसभा आहे तर लोकसभेमध्ये ज्या पक्षाला बहुमत प्राप्त होईल, मग एका पक्षाला बहुमत प्राप्त होईल किंवा काही पक्ष एकत्रित येऊन त्यांना बहुमत प्राप्त होईल, म्हणजे ज्या पक्षाला बहुमत प्राप्त होईल लोकसभेमध्ये त्याचंच सरकार स्थापन केलं जाते. त्याच व्यक्तीचा पंतप्रधान असतो आणि त्या पंतप्रधानाचं मंत्रिमंडळ तो पंतप्रधान नियुक्त करत असतो. अध्यक्षीय शासन व्यवस्थेमध्ये असं नाही. अध्यक्षीय शासन व्यवस्थेमध्ये एक व्यक्ती राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून दिला जातो आणि तो व्यक्ती का एकदा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून दिला की तो ठरवतो त्याच्या मंत्रिमंडळामध्ये कोण असेल. त्याचा कार्यकारी मंडळ तो ठरवतो की त्या कार्यकारी मंडळामध्ये कोण असेल. म्हणजे तिथे पक्षाला बहुमत मिळालं पाहिजे असं काहीही नाही. तर एक व्यक्ती राष्ट्राध्यक्षपदी निवडून दिला जातो आणि तो व्यक्ती मग त्याचं सरकार नियुक्त करतो की जे सरकार जे कार्यकारी मंडळ त्यांच्या कायदेमंडळाचा भागही नसते. म्हणून इथे असं आपण म्हणतो की बहुमताचं सरकार संसदीय शासन व्यवस्थेमध्ये बहुमताचं म्हणजे बहुमत प्राप्त पक्षाचं सरकार असते. त्यानंतर पुढचा एक डिफरन्स आहे की इथे आपल्याला राजकीय एकसंधपणा दिसून येतो. इथे आपल्याला राजकीय एकसंधपणा दिसत नाही. संसदीय लोकशाहीमध्ये राजकीय एकसंधपणा असतो आणि अध्यक्षीय लोकशाहीमध्ये राजकीय एकसंधपणा असत नाही. कसं लक्षात घ्या. आता राजकीय एकसंधपणा म्हणजे काय, तर राजकीय एकसंधपणा म्हणजे काय, तर जे कार्यकारी मंडळ आहे, खरं तर आपण आता डिस्कस केलेलं त्याचं उत्तर तुम्हाला लगेच मिळेल. जे कार्यकारी मंडळ आहे म्हणजे पंतप्रधान आणि कायदेमंडळ यांच्यामध्ये घनिष्ठ संबंध आहे ते आपण ऑलरेडी पाहिलं. कारण की कार्यकारी मंडळात पंतप्रधानाचं सरकार आहे आणि कायदेमंडळात सुद्धा पंतप्रधानाचंच वर्चस्व असते. कारण की कायदेमंडळात बहुमत प्राप्त झालं आहे म्हणूनच इथे सरकार स्थापन करू शकला तो पक्ष. हे झालं संसदीय शासन व्यवस्थेमध्ये. आता अध्यक्षीय शासन व्यवस्थेमध्ये असं राहत नाही. अध्यक्षीय शासन व्यवस्थेमध्ये काय होऊ शकते, तर कार्यकारी मंडळ हे एका पक्षाचं असू शकते तर त्यांच्या कायदेमंडळात म्हणजे त्यांच्या संसदेत दुसऱ्या पक्षाचं बहुमत असू शकते. कारण की संसदेत बहुमत प्राप्त आहे म्हणून सरकार स्थापन केलं जाईल असं अध्यक्षीय शासन व्यवस्थेमध्ये नसते. तर संसदीय शासन व्यवस्थेमध्ये तसं आहे. संसदेत जर बहुमत प्राप्त असेल तर कार्यकारी मंडळ तुमचं असेल. मग कार्यकारी मंडळात जर एखादा जर निर्णय घेतला तर तो निर्णय जनरली इथे पास होतो कारण की या कार्यकारी मंडळाला इथे संसदेत बहुमत आहे. परंतु अध्यक्षीय शासन व्यवस्थेमध्ये असं होत नाही. बऱ्याचदा अध्यक्षीय शासन व्यवस्थेमध्ये राष्ट्राध्यक्ष एखादा निर्णय घेतो. राष्ट्राध्यक्ष म्हणजे त्यांचं कार्यकारी मंडळ. अध्यक्षीय शासन व्यवस्थेमध्ये राष्ट्राध्यक्ष एखादा निर्णय घेतो आणि तो निर्णय पास होण्यासाठी जेव्हा तो संसदेत मांडला जातो तेव्हा संसद त्याला नाकारते. का, कारण कदाचित होऊ शकते संसदेमध्ये वेगळ्या पक्षाचं बहुमत असेल.
तर अशा प्रकारचा म्हणजे जो राजकीय एकसंधपणा आहे तो इथे अध्यक्षीय शासन व्यवस्थेत दिसून येत नाही, पण संसदीय शासन व्यवस्थेमध्ये मात्र ते असते. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे एकात्म न्यायव्यवस्था. संसदीय शासन व्यवस्थेमध्ये ही न्यायव्यवस्था जी आहे ती एकात्म स्वरूपाची असते. म्हणजे सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्यायालय याच्यामध्ये अपिलाचं अंतिम न्यायालय हे सर्वोच्च न्यायालय असते आणि ह्या प्रत्येक न्यायालयाच्या विरुद्ध आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊ शकतो. अध्यक्षीय शासन व्यवस्थेमध्ये असं राहत नाही. तर अध्यक्षीय शासन व्यवस्थेमध्ये केंद्राचं वेगळं न्यायालय असते आणि घटक राज्यांचं वेगळं न्यायालय असते. तिथे अंतिम अपिलाचं अंतिम न्यायालय हे सर्वोच्च न्यायालय असू शकते आणि उच्च न्यायालय सुद्धा असू शकते. ते डिपेंड आहे त्यांच्या अधिकारावर. तर म्हणून संसदीय शासन व्यवस्था एकात्म न्यायव्यवस्था आणि अध्यक्षीय शासन व्यवस्था विभक्त न्यायव्यवस्था. दुसरं म्हणजे संसदीय शासन व्यवस्थेमध्ये पर्यायी सरकार असते. इथे मात्र पर्यायी सरकार आपल्याला पाहायला मिळत नाही. इथे पर्यायी सरकार आहे. पर्यायी सरकार कसं की संसदीय लोकशाहीमध्ये जो विरोधी पक्ष असतो तो विरोधी पक्ष कायमच सरकार स्थापन करण्यासाठी तत्पर असतो किंवा तयार असतो, की जर समजा अस्तित्वात असलेलं आत्ताचं सरकार जर कोसळलं तर विरोधी पक्ष हा सरकार स्थापनेचा दावा करतो संसदीय शासन व्यवस्थेत. अध्यक्षीय शासन व्यवस्थेमध्ये असं होत नाही. अध्यक्षीय शासन व्यवस्थेमध्ये जो राष्ट्राध्यक्ष आहे त्याचं जर सरकार गेलं तर त्याच्या जागी विरोधी पक्ष हा सरकार स्थापन करू शकत नाही. तिथे रिइलेक्शन, पुन्हा इलेक्शन घ्यावं लागते. खरं तर अमेरिकेमध्ये जर आपण पाहिलं तर तिथे जर राष्ट्राध्यक्षाचं सरकार जर कोसळलं, समजा एक आपण उदाहरणादाखल पाहिलं की एखाद्या राष्ट्राध्यक्षाचा जर मृत्यू झाला तर तिथे जे उपराष्ट्रपती असतात, व्हाईस प्रेसिडेंट, तेच तिथे राष्ट्राध्यक्ष बनतात आणि सरकार कंटिन्यू राहते, सरकार कोसळत नाही. अशा प्रकारचं हे त्या ठिकाणी. पण इथे मात्र पर्यायी सरकार हे अस्तित्वात असते. त्या ठिकाणी पर्यायी सरकार अस्तित्वात असत नाही. पुन्हा इलेक्शन घ्यावे लागतात आणि सरकार नियुक्त करावं लागते. तर हा झाला मित्रांनो बेसिक डिफरन्स संसदीय लोकशाही आणि अध्यक्षीय लोकशाहीमध्ये. मग आता अध्यक्षीय लोकशाही आपण का स्वीकारली नाही? परीक्षेमध्ये कधी कधी विचारतात की अध्यक्षीय लोकशाही आपण नाही स्वीकारली, संसदीय स्वीकारली, मग का? तर त्याचे बेसिक 2 डिफरन्स मोस्ट इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचे. पहिला म्हणजे डिफरन्स कोणता की जो आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे तो म्हणजे काय, तर संसदीय लोकशाही ही लोकांना जबाबदार आहे, उत्तरदायी आहे. कायदेमंडळाला उत्तर द्यावा लागतो सरकारला. अशा प्रकारे म्हणून इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की अशा प्रकारचं टिकाऊ सरकार असल्यापेक्षा उत्तरदायी सरकार कधीही उपयुक्त आहे. म्हणून आपण संसदीय लोकशाही स्वीकारली. दुसरं कारण आहे की संसदीय शासन व्यवस्थेचा, संसदीय लोकशाहीचा आपल्याला ऑलरेडी एक्सपिरियन्स होता आणि ऑलरेडी आपल्याला तो एक्सपिरियन्स असल्यामुळे, कारण की ब्रिटिशांनी जी शासन व्यवस्था भारतावर लादलेली होती ती म्हणजे संसदीय लोकशाही. कारण की ब्रिटनमध्ये सुद्धा संसदीय लोकशाही होती आणि संसदीय शासन व्यवस्था होती आणि त्यांनी भारतामध्ये सुद्धा संसदीय शासन व्यवस्थेचा स्वीकार केलेला होता. किंवा अशा अनेक भारतीय पुढारी की जे ब्रिटनमध्ये जाऊन शिकलेले आहेत त्यांना सुद्धा संसदीय शासन व्यवस्थेचा अनुभव होता त्या देशातला आणि तेच पुढारी इथे भारतात उच्च पदस्थ, आता इव्हन पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वतः ब्रिटनमध्ये जाऊन शिकलेले होते. म्हणून असे अनेक पुढारी आहेत की ज्यांना ऑलरेडी ब्रिटिश शासन व्यवस्थेमध्ये संसदीय शासन व्यवस्थेचा अनुभव होता. त्यामुळे आपण संसदीय शासन व्यवस्थेचा स्वीकार इथे केलेला आहे. तर हे झालं मित्रांनो संसदीय लोकशाही आणि अध्यक्षीय लोकशाही या दोन्हीमधला डिफरन्स. संसदीय लोकशाहीमध्ये आपण पाहिलं की हे जे 3 पिलर्स आहेत ह्या 3 पिलर्समध्ये ह्या घटकांचा समावेश होतो. मित्रांनो एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू आपल्याला या संसदीय लोकशाहीतला प्रत्येक घटक खूप डिटेलमध्ये डिस्कस करावा लागतो. त्यामुळे आज म्हणजे उद्यापासून किंवा नेक्स्ट लेक्चरपासून आपण त्याच्यातला प्रत्येक घटक डिस्कस करायला सुरुवात करूया. त्यामध्ये उद्या आपण संसद स्टार्ट करू. संसदेमध्ये मग राष्ट्रपती असेल, राज्यसभा, लोकसभा, हा प्रत्येक टॉपिक आपल्याला आजपासून पुढे डिस्कस करायचा आहे. त्यामुळे जे काही कंटिन्यू लेक्चर्स येत राहतील त्या लेक्चर्स सोबत तुम्ही म्हणजे कंटिन्यू राहा. प्रत्येक लेक्चर हे डिटेल सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पाहत चला आणि जर तुम्हाला ह्या लेक्चर्सच्या लिंक मिळत नसतील तर आपलं जे सबस्क्राईब आहे हे चॅनल एकलव्य एज्युकेटर चॅनल सबस्क्राईब करा, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओच्या लिंक ह्या दररोजच्या मिळत जातील. आणि मित्रांनो काही जर अडचणी येत असतील अभ्यासामध्ये किंवा हा विषय अभ्यास करत असताना तर त्या अडचणी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये शेअर करू शकता किंवा मला व्हॉट्सअपला सुद्धा तुम्ही त्या अडचणी शेअर करू शकता. मित्रांनो जे काही टॉपिक आपले आतापर्यंत झालेले आहेत या सर्व टॉपिकचं तुम्ही रिव्हिजन करा. उद्या भेटूया आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये. तो चॅप्टर म्हणजेच संसद.
तोपर्यंत मागचं रिव्हिजन करा. जय हिंद, जय भारत.